नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर 10 दिवस बाप्पा आपल्याकडे बसलेले असतात आणि त्या बाप्पांची मिरवणूक सगळीकडेच धामधूममध्ये निघत असते आणि अशातच आता बाप्पा आपल्या घरी निघालेले आहेत, आपल्या गावी निघालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणायचा तो दिवस अखेर आलेला आहे आणि याच निमित्ताने याच दिवसासाठी आपण गप्पा मारण्यासाठी माझ्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ मालिकेमधील स्वामी अर्थातच अक्षय मुरावतकर माझ्यासोबत आहेत. अक्षय सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. अक्षय सर, खरं तर 10 दिवस बाप्पा आपल्याकडे विराजमान झालेला असतो. बाप्पाची खरं तर आपल्याला सवय झालेली असते. आज सार्वजनिक मंडळातील गणपती निघतील, काही ठिकाणी घरात देखील गणपती असतात 10 दिवसांचे. बाप्पा अखेर जाणार आहे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर ये, असं आपल्याला अखेर आज म्हणायचं आहे. काय भावना असतात बाप्पा जायच्या दिवशी? नाही, खरं म्हणजे प्रत्येक जण हा अगदी जड अंतःकरणानेच बाप्पाला निरोप देतो आज. पण मी तेच म्हणतो की आपण जरी निरोप देतोय तरी त्याच्यामुळे सुद्धा आपण काय म्हणतो की पुढच्या वर्षी लवकर या. म्हणजे आपण निरोप देताना सुद्धा पुढच्या वर्षीच्या आगमनाची तयारी आपण आत्ताच सुरू करतो. त्यामुळे आणि असं आहे की आपण जरी आत्ता निरोप दिला तरी बाप्पा हा कायम आपल्या हृदयात आहे, कायम आपल्यासोबत आहे. पण ऑफकोर्स हे 10 दिवस जरा स्पेशल असतात आणि हे कायमच मिस करतो आपण आणि पुढच्या वर्षी परत हे 10 दिवस कधी येतील याची वाट आपण प्रत्येकजण तेवढाच आतुरतेने पाहतो आहे. सो हीच अगदी अगदी संमिश्र अशी भावना आहे आत्ता. म्हणजे वाईटही वाटतं आहे, थोडंसं असं रडू पण येतं. पण एक हे पण असतं की नाही नाही, म्हणजे बाप्पा आत्ता जातो आहे, पुन्हा येणार आहे आणि पुन्हा येणार त्यापेक्षा आपल्याबरोबरच आहे. सो बाप्पा 10 दिवस येतो किंवा 5 दिवस येतो म्हणा, त्याची तयारी आपण महिनाभरापूर्वीच करत असतो. सर, तुम्ही सार्वजनिक मंडळात गेलात का? सार्वजनिक मंडळाची आत्ता गणपती बसण्याची त्या मंडळात दर्शन घेण्याची जी सध्या ट्रेंड चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? की सार्वजनिक मंडळाबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी एवढंच म्हणेन की काय म्हणजे जे आता मी लहानपणी पाहिलं आहे, आता काळागणिक गोष्टी बदलतातच. सो लहानपणी जे सार्वजनिक गणेशोत्सव ज्या प्रकारचा मी पाहिला आहे आणि जो मी आत्ता बघतो, हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि दोन्ही छान आहेत. पण लहानपणी जे मी पाहिले म्हणजे माझं सगळं बालपण नाशिकला गेलं आणि आम्ही अगदी ठरवून रोज एक एक एरिया कवर करायचो की आज या एरियात जायचं, उद्या त्या एरियात जायचं. आणि तेव्हाचे देखावे वेगळे होते किंवा त्यावरची सजावट वेगळी असायची. म्हणजे अगदी एखादा करंट टॉपिक जर काही असेल त्यावेळेस असो, त्याला घेऊन मग काहीतरी एखादं समाज प्रबोधन करणारं एखादा मेसेज काहीतरी असायचा, गोष्ट असायची. किंवा मग काही ठिकाणी मला असं आठवतं अगदी म्हणजे हलते देखावे भरपूर असायचे त्यावेळेस. किंवा मग काहीतरी असं वेगळंच म्हणजे अगदी लहानपणी 1-2 ठिकाणी मी भूत बंगला पाहिला होता. म्हणजे तुम्ही आत एंटर करायचं आणि तो एक ट्रॅव्हल असायचा पूर्ण असा. हां, म्हणजे छान. ते साधारणपणे एक म्हणजे नाही काही तर एक 5 मिनिटाचा ट्रॅव्हल असायचा पूर्ण तो. मग तुम्ही आत जाताना ते कुठे कुठे काहीतरी अचानक येणार आहे, तर तुम्हाला भीती वाटणार किंवा तो एक एक वेगळं थ्रिल असं होतं. आणि ते आकर्षण खूप असायचं असतं की अरे, ह्या पर्टिक्युलर ठिकाणचं देखावे खूप छान असतात, इकडे काहीतरी वेगळं असतं. आणि मग जिथे आवडेल तिकडे मग आवर्जून सारखा जात जाणार. सो ह्या प्रकारचा गणेशोत्सव मी पाहिला आहे नाशिकमध्ये. आणि आता एक गेली 4-5 वर्ष मी पूर्णपणे मुंबईत आहे. त्यातही मागच्या 2 वर्षांपासून मी बऱ्यापैकी मंडळांमध्ये माझं जाणं झालं. तर इथला अनुभव वेगळा आहे परत. आणि म्हणजे इथे सगळ्या भव्य मूर्ती आहेत मुंबईमध्ये पाहायला मिळतात आणि ऑफकोर्स प्रचंड गर्दी आहे. पण ठीक आहे, पण ती पण एक वेगळी मजा आहे आणि एक वेगळा अनुभव येतो सुद्धा. जशी म्हटलं की तो जे मी बघितलं आहे ते एक वेगळं आहे, हे वेगळं आहे आणि दोन्ही आपापल्या ठिकाणी सुंदर आहे, छान आहे. फक्त मला एवढंच म्हणणं आहे की हे सगळं करताना आपण प्रत्येकाने एक काळजी घ्यावी की कुठेही कोणालाही या गोष्टीचा काही त्रास होणार नाही. कारण प्रत्येकात शेवटी एक मोठं किंवा एक एक हे काय की बाप्पाचं दर्शन आणि बाप्पाचे तेच म्हणणं आहे की त्याची जी काही सगळी बाळे आहेत ती त्यांनी शांत सुखाने आणि म्हणजे अगदी सेफली प्रत्येकाचं दर्शन घडावं आणि प्रत्येकाने सेफली यावं आणि सेफली आपापल्या घरापर्यंत पोचावं. सो मला असं वाटतं आपण प्रत्येकाने पण ही काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने ही काळजी घेतली की ऑफकोर्स म्हणजे ऑब्व्हियसली बाकी आपोआप बाकीची विघ्न टळून जातात आणि बाकी विघ्नहर्ता आहेच की मग. म्हणजे कसं झालं आहे की मुंबईतल्या गर्दीमुळे सध्या देखावे आहेत ते कुठेतरी दूर झालेले असं आपण पाहायला मिळतं. सर, मला तुम्हाला असं एक विचारायचं की बाप्पासोबतचं प्रत्येकाचं कनेक्शन एक वेगळं असं तुमचं काय कनेक्शन आहे बाप्पासोबतचं? ती बाप्पाचं बघा तुम्ही तुमच्या वाक्यातच सगळं आलं. आपण बाप्पाला बाप्पा अरेतुरच करतो आपण. म्हणजे आपण आहो जाऊन नाहीच म्हणत की गणपती बाप्पा आले, म्हणजे हे आहेच गणपती बाप्पा आले, पण प्रत्येक लहान बाळाच्या तोंडात पण काय असतं, बाप्पा आला. सो जेव्हा आपण बाप्पा आला म्हणतो जसं आपण आईला काय म्हणतो, ए आईच म्हणतो ना. सो आई ते कनेक्शन तुमचं तिकडेच
लगेच होतं. तर सेम बाप्पाशी आहे तुमचं पण, की ते आपोआप ते कनेक्शन तुमचं होऊन जातं आणि मग तुम्ही त्याची गप्पा मारायला लागतात आणि मग कधी तो म्हणजे कधी तुमच्या तो इतका जवळचा होऊन जातो आणि तुम्ही कधी तुमच्या मनातल्या गोष्टी त्याच्याशी बोलायला लागतात. आणि मी म्हटलं की 10 दिवस जो प्रत्येक व्यक्ती या 10 दिवसांची वाट पाहत असतो आणि या 10 दिवसांमध्ये असं फक्त एक असतं की माझा गणपती बाप्पा येणार आहे. ह्या एका ओळीमध्ये मला असं वाटतं सगळं आलेलं आहे आणि याच्यावर काही समजवण्याची गरज नाही आहे, कारण प्रत्येकाचं कनेक्शन आय एम व्हेरी मच शुअर की तेवढंच आतून आहे आणि तेवढंच प्रेम आहे बाप्पाविषयी, तेवढाच आदर आहे, रिस्पेक्ट आहे आणि ऑफकोर्स श्रद्धा आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि छान माझ्याशी गप्पा मारलात. थँक्यू सो मच.